आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आपण साहित्य आणि साहित्याविषयी जे काही निगडित आहे ते सर्व काही आज या साहित्य विषयक या प्रकारामध्ये आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर साहित्यिकांचे जे लेखक असतात साहित्याचे त्यांची टोपण नावे काय आहेत, त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं, ते कोणत्या टोपण नावाने त्यांचं साहित्य लिहितात, ह्यांच्यावरती प्रश्न कसे पडतात ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत। त्यानंतर सामान्य ज्ञान एक असा उपप्रकार आहे त्यामध्ये तो पण आपण पाहणार आहोत, परंतु त्याआधी आपण साहित्याविषयी माहिती घेणार आहोत। म्हणजे साहित्य कोणतं कोणतं साहित्य असतं, जसं की आपले ग्रंथ असतात, काही लेखकांनी लिहिलेली पुस्तकं असतात, प्रसिद्ध पुस्तकं असतात, आपले धर्माचे ग्रंथ असतात, ते ग्रंथ कोणी लिहिले, कुठल्या धर्माचे ग्रंथ आहेत, हे सर्व काही या साहित्यविषयक या प्रकारामध्ये आज आपण पाहणार आहोत। परंतु त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जी पीडीएफ भेटलेली आहे शब्दसंपत्तीवरती साहित्याविषयी, त्या पीडीएफ अनुसारच आज आपण येथे प्रश्न पाहणार आहोत आणि ती पीडीएफ तुम्ही सर्वांनी पाठ करायची आहे। तर आज आपण पाहूया मग साहित्यविषयक या घटकावरती काही प्रश्न आहेत आपल्याकडे, ते प्रश्न आपण एक एक करून पाहूया। ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे, महाभारत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? महाभारत हे महाभारत तुम्ही टीव्हीवरती पाहत असाल की महाभारत आपण पाहतो कृष्ण, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, युधिष्ठिर अशा पद्धतीचे रेखाटले तुम्ही टीव्ही मध्ये पाहता, ते महाभारत नेमकं कोणी लिहिलं असा प्रश्न आहे। ठीक आहे, तुम्ही पाहत असता परंतु तुम्हाला माहिती नसतं, म्हणून त्यासाठी ते पाठ करावं लागतं आपल्याला। मग महाभारत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर इथे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, त्या 4 पर्यायापैकी कोणतं तरी एक उत्तर असू शकतं। म्हणून आपण पहिला पर्याय महाभारत हा ग्रंथ कोणी लिहिला, त्यामधला दुसरा पर्याय पाहूया, मोरपंत। मोरपंत यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला का? तर मोरपंत यांनी केकावली हा ग्रंथ लिहिला। केकावली कोणता ग्रंथ लिहिला? मोरपंत यांनी केकावली। ज्ञानेश्वर यांनी, तिसरा पर्याय ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली। ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे। आणि यापैकी नाही हा शेवटचा पर्याय आहे, पण त्याच्या अगोदर व्यासमुनी हा पहिला पर्याय जो आहे तो पर्याय या ठिकाणी बरोबर पर्याय आहे। तर महाभारत हा ग्रंथ कोण लिहिला? व्यासमुनी यांनी लिहिला। मोरोपंतांनी केकावली लिहिला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिला, हे दोन्ही चुकीची उत्तर आहेत। बरोबर उत्तर आहे व्यासमुनी, म्हणून यापैकी नाही हाही ऑप्शन या ठिकाणी येत नाही। जर हे तीनही ज्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत वेगवेगळे, जर त्यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलाच नसेल तिघांनीही, तरच हे ऑप्शन आपल्याला निवडता येतं या ठिकाणी। म्हणून या ठिकाणी व्यासमुनी यांनी महाभारत ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते व्यासमुनी असं आहे। ठीक आहे, तर आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आहे, चुकीची जोडी शोधा। चुकीची जोडी शोधा। त्याला पहिला पहा, पहिले जो पर्याय आहे तो आहे संत तुकाराम। पहिला पर्याय काय आहे? संत तुकाराम। त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? गाथा, म्हणजेच तुकाराम गाथा हा ग्रंथ लिहिला आहे। बरोबर आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही। दुसरा पर्याय आहे संत रामदास यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? दासबोध। बरोबर आहे का नाही माहित नाही। तिसरा पर्याय आहे संत नामदेव यांनी ग्रंथ साहिबा लिहिलेले आहे हा ग्रंथ। आणि चौथा पर्याय लोकमान्य टिळक ययाती हा ग्रंथ लिहिला आहे। तर मी तुम्हाला सांगतो, तर पहा तुम्ही, संत तुकाराम यांनी काय लिहिले आहे? तुकाराम गाथा। तुकाराम गाथा अगदी बरोबर आहे, हे की नाही? हा पर्याय अगदी बरोबर आहे, पण आपल्याला कोणता पर्याय निवडायचा आहे? चुकीचा पर्याय निवडायचा आहे, बरोबर पर्याय निवडायचा नाही। जो चुकीचा आहे तो निवडायचा आहे। दुसरा पर्याय संत रामदास यांनी दासबोध, दासबोध लिहिलेला आहे, म्हणजेच अगदी बरोबर आहे, संत रामदास यांनी दासबोध लिहिलेला आहे। त्यानंतर तिसरा पर्याय संत नामदेव यांनी ग्रंथ साहिब लिहिला। तुम्ही म्हणता की संत नामदेव तर हे महाराष्ट्रातले आपले संत आहेत, परंतु ग्रंथ साहिबा, साहिबा हा थोडासा हिंदी भाषेमधला शब्द आलेला आहे, मराठी भाषेत हा शब्द जास्त करून वापरत नाहीत। तर संत नामदेव यांचं जास्तीत जास्त कार्य पंजाबमध्ये झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी हा ग्रंथ, तिकडे त्यांचा प्रभाव जास्त असल्यामुळे त्यांचा हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी, म्हणून हाही तिसरा पर्याय जो आहे संत नामदेव ग्रंथ साहिबा हा बरोबर पर्याय आहे। राहिला चौथा, 3 बरोबर असतील तर चौथा निश्चितच हा चुकीचा पर्याय आहे। म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी ययाती हा ग्रंथ लिहिला आहे हा चुकीचा पर्याय आहे, समजलं? म्हणजेच चुकीची जोडी कोणती? तर 4 नंबरची जोडी जी आहे
ती चुकीची जोडी आहे. मग त्यामध्ये काय आहे, लोकमान्य टिळकांनी कोणता लिहिलेला आहे, तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आहे. कोणता ग्रंथ लिहिला आहे, लोकमान्य टिळकांनी, तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. मग ययाती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, ययाती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर ययाती हा ग्रंथ वीस खांडेकर, ययाती हा ग्रंथ कोण लिहिलेला आहे, वीस खांडेकर यांनी हा ययाती ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजेच कोणते ग्रंथ कोणी लिहिले आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी चुकीची जोडी शोधू शकता. म्हणजे तुम्ही इथं फसला असता, तिसरा पर्याय आणि चौथा पर्यायामध्ये तुम्ही या ठिकाणी फसला असता. परंतु या ठिकाणी चुकीचा पर्याय जो आहे तो चौथा आहे, लोकमान्य टिळक ययाती. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 4 नंबरचं. समजलं तुम्हाला? तर पाहूया पुढील प्रश्न. ज्ञानेश्वर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला. पहिला पर्याय आहे नामदेव गाथा, दुसरा पर्याय आहे मनाचे श्लोक, तिसरा पर्याय आहे भावार्दीपिका आणि चौथा आहे यापैकी नाही. तर मी तुम्हाला सांगतो की जर हे तीनही ग्रंथ ज्ञानेश्वर आणि तिन्हीपैकी कोणताही ग्रंथ लिहिला नसेल तर पर्याय क्रमांक आपल्याला चौथा निवडायचा आहे, हे लक्षात ठेवा. तिन्हीपैकी एकही ग्रंथ जर लिहिला नसेल तर यापैकी नाही हा पर्याय क्रमांक आपण निवडू शकतो 4. परंतु आधी पाहूया आपण की तिन्हीपैकी कोणता आहे का. नामदेव गाथा हा पहिला पर्याय आहे. हा पर्याय म्हणजे हा ग्रंथ जो आहे नामदेव गाथा हा कोणी लिहिलेला आहे, तर नामदेव गाथा हा संत नामदेव, तर नामदेव गाथा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर नामदेव गाथा हा ग्रंथ संत नामदेव यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. पर्याय दुसरा मनाचे श्लोक, मनाचे श्लोक हे कोणी लिहिलेले आहेत, तर हे रामदास स्वामी यांनी लिहिले आहेत. कोणी लिहिले आहेत, रामदास स्वामी किंवा संत रामदास असंही तुम्ही त्यांना उल्लेखू शकता. ठीक आहे. मग तिसरा पर्याय भावार्दीपिका हा ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे, ज्ञानेश्वर. ठीक आहे, संत ज्ञानेश्वर यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, ज्ञानेश्वर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला. नामदेव गाथा संत नामदेवाने लिहिला, मनाचे श्लोक रामदास स्वामी यांनी लिहिले, भावार्थ ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले आहे. म्हणजेच ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. म्हणून चौथा पर्याय यापैकी नाही, हा येतच नाही. दुसराही पर्याय येत नाही आणि पहिलाही पर्याय येत नाही. म्हणजेच ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका या ठिकाणी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर आता आपण चौथा प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा काय आहे पाहूया. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले असा प्रश्न आहे. काय आहे तर नीट पहा. आत्मचरित्र विचारलेलं आहे. आत्मचरित्र म्हणजे स्वतःविषयी जे लिहिलेलं असतं त्याला आत्मचरित्र असे म्हणतात. ते कोण, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले. 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला पहिला पर्याय वीस खांडेकर, वीस खांडेकर हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय यशवंतराव चव्हाण, तिसरा पर्याय आहे महात्मा फुले, चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला पहिला पर्याय वीस खांडेकर. वीस खांडेकर यांनी एका पानाची कहाणी हे आत्मचरित्र लिहिलं आहे. कोणतं लिहिलं आहे, एका पानाची कहाणी. तसेच ययाती ही देखील त्यांची कादंबरी आहे. ययाती आत्मचरित्र नाही, ही काय आहे, कादंबरी आहे. अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. त्यातले हे काही मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर महात्मा फुले, महात्मा फुले यांनी गुलामगिरी तसेच शेतकऱ्यांचा असूड असे काही ग्रंथ लिहिलेले आहेत महात्मा फुले यांनी. यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ, यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. म्हणजेच वीस खांडेकर यांनी एका पानाची कहाणी, ययाती एका पानाची कहाणी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ययाती ही त्यांची कादंबरी आहे. महात्मा फुले
यांनी गुलामगिरी व शेतकऱ्यांचा सूड ही काही पुस्तके लिहिलेली आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण यांनी आत्मचरित्र हे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीपैकी कोण लिहिले, तर ते कोण लिहिले, यशवंतराव चव्हाण यांनी लिहिले. म्हणजेच आपोआपच जो चौथा पर्याय यापैकी नाही तो आपोआपच कट होतो इथे. म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते यशवंतराव चव्हाण असं आहे. हे लक्षात ठेवायचं. हे झालं आत्मचरित्र विषयी आपण प्रश्न विचारला. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होऊन गेले होते त्यांचं आहे. आता पुढील प्रश्न पाहूया आपण. भारुडे व गवळणी याविषयी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे? पहा प्रश्न नीट पहा. भारुडे व गवळणी, भारुडे व गवळणी याविषयी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे? ठीक आहे. आता भारुडे व गवळणी या कधी वापरले जातात? ज्या वेळेस समाजामध्ये अराजकता पसरते किंवा एखाद्या गोष्टीचा समाजामध्ये प्रसिद्धी करायची असेल, लोकांना समजून सांगायचं असेल, तर ही पद्धत वापरली जाते. भारुडच्या स्वरूपात, गवळणीच्या स्वरूपात ही आपण लोकांना समजवू शकतो. अनेक संतांनी ह्या पद्धतीने लोकांना जागृत करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. मग अशा पद्धतीने कोणी याविषयी प्रसिद्ध आहे तर ते पाहूया आपण. त्यामध्ये पहिला पर्याय संत ज्ञानेश्वर. तुम्हाला माहिती असेल संत ज्ञानेश्वर पालखी निघते आपल्याला पंढरपूर पर्यंत, ती संत ज्ञानेश्वर. त्यानंतर दुसरा पर्याय महात्मा फुले, तिसरा पर्याय संत एकनाथ का चौथा पर्याय संत नामदेव. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो संत ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. काय लिहिली? ज्ञानेश्वरी ही त्यांनी लिहिली. तसेच भावार्थ दीपिका पण लिहिली. हे संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. त्यानंतर महात्मा फुले, जसं की वरती आपण पाहिलं महात्मा फुले गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, अशी काही पुस्तके जे आहेत ही पुस्तके महात्मा फुले यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर संत नामदेव यांनी संत नामदेव जे आहेत ग्रंथ साहिबा यांनी ग्रंथ साहिबा हा ग्रंथ लिहिला. संत नामदेवांनी ग्रंथ साहिबा ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहिलेला आहे. महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, तसेच अनेक महात्मा फुले यांनी या ठिकाणी कामं केलेली आहेत शिक्षणाविषयी. आता संत एकनाथ यांनी भारुडे व गवळणी यासाठी प्रसिद्ध आहे. संत एकनाथ हे भारुडे व गवळणीसाठी प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर भारुडे व गवळणीसाठी. म्हणजेच आपल्याला प्रश्न काय विचारला? भारुडे व गवळणी या विषयी खालीपैकी कोण प्रसिद्ध आहे? तर संत एकनाथ हे भारुडे व गवळणीसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे संत ज्ञानेश्वर येत नाही, महात्मा फुले येत नाही, संत एकनाथ नामदेव देखील या ठिकाणी येत नाहीत. म्हणजे भारुडे व गवळणीसाठी कोण प्रसिद्ध आहे? तर संत एकनाथ हे संत भारुडे व गवळणीसाठी प्रसिद्ध आहेत. आता पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6. अनंत काणेकर यांचा खालील कोणता काव्य संग्रह आहे? अनंत काणेकर यांचा खालील कोणता काव्य संग्रह आहे? पहिला पर्याय आहे चांद्रात. पहिला पर्याय कोणता आहे? चांद्रात हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे का? दीपशिखा हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे का? पर्याय क्रमांक 3 स्वप्नरंजन हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे का? वरीलपैकी सर्व. म्हणजे हे तीनही काव्य संग्रह हे अनंत काणेकर यांचेच आहेत आणि तीनही प्रसिद्ध किंवा तीनही त्यांचेच काव्य संग्रह आहेत, असं ह्या चौथ्या पर्यायाचा अर्थ येतो. मग वरीलपैकी सर्व आहेत असं समजून चालू आपण. त्यानंतर आपण तिसऱ्या पर्यायाकडे स्वप्नरंजन हा काव्य संग्रह कोणी लिहिला? तर मी सांगतो स्वप्नरंजन हा काव्य संग्रह माधव जुलियन हा काव्य संग्रह कोण लिहिला? माधव जुलियन यांनी हा काव्य संग्रह लिहिला आहे स्वप्नरंजन. मग दीपशिखा पर्याय क्रमांक 2 आहे. दीपशिखा हा काव्य संग्रह कोण लिहिला? तर तो काव्य संग्रह लिहिला महादेवी वर्मा. दीपशिखा हा काव्य संग्रह कोण लिहिला? तर महादेवी वर्मा यांनी लिहिला. आणि चांद्रात हा काव्य संग्रह आहे तो लिहिलेला आहे अनंत काणेकर. या ठिकाणी आता आपल्याला उत्तर शोधण्यासाठी सोपं होईल. पहा अनंत काणेकर यांचा खालील कोणता काव्य संग्रह आहे?
पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 3 स्वप्नरंजन यांनी हा, माधव जुलियन यांनी हा काव्यसंग्रह लिहिला. दीपशिखा हा काव्यसंग्रह महादेव वर्माले यांनी लिहिला. आणि चांदरात हा काव्यसंग्रह अनंत काणेकर यांनी लिहिला. मग आपला प्रश्न पाहणे, अनंत काणेकर यांचा खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आहे? तर पर्याय पहिला चांदरात हा अनंत काणेकर यांचा काव्यसंग्रह आहे. आणि तो पहिला पर्याय आहे, म्हणजेच वरीलपैकी सर्व हा जो पर्याय आहे तो चुकीचा पर्याय आहे, तो निवडता येत नाही. आणि दुसरा आणि तिसरा पर्याय त्या ठिकाणी आपोआप चुकीचे ठरतात. म्हणून अनंत काणेकर यांचा चांदरात हा काव्यसंग्रह आहे. तर आता आपण हे 3 प्रश्न पाहिले, 4, 5 आणि 6. तर तुम्ही नीट पाहिलं असेल की 4था प्रश्न जो आहे तो पहा आत्मचरित्रावरती आहे. कशावरती आहे? आत्मचरित्रावरती. 5वा जो प्रश्न आहे तो पहा भारुडे व गवळणी याच्यावरती आहे. आणि 6वा जो प्रश्न आहे तो कशावरती आहे? काव्यसंग्रहावरती आहे. हे साहित्याचे जे प्रकार असतात त्यातले काही प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. साहित्याचे प्रकार कोणते? मग कविता, काव्यसंग्रह, भारुडे, गवळणी, आत्मचरित्र, ग्रंथ संपदा जी आहे, हे सर्व काही आपल्या साहित्याच्या प्रकारात येतात. आणि त्यातलेच काही आपण प्रकार आणि त्या प्रकारावरती प्रश्न कसे विचारले जातात हे या ठिकाणी आपण आज पाहिलेलं आहे. तर आता आपण 7वा प्रश्न पाहूया. साहित्य विषयामधला प्रश्न 7वा प्रश्न आहे, पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? कोणत्या धर्माचा विचारलाय? नीट पहा. पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता विचारलेला आहे. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पहिला पर्याय कुराण, दुसरा पर्याय अवेस्ता, तिसरा पर्याय ग्रंथ साहेब आणि 4था पर्याय आहे बायबल. मग ह्या 4 पर्यायामधला एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग आपण पहिला पर्याय बघूया, कुराण. तर कुराण हा मुस्लिम जे असतात, मुस्लिम धर्माचा हा पवित्र ग्रंथ आहे कुराण. त्यानंतर तिसरा जो आहे ग्रंथ साहेब, हा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. कोणता धर्म? शीख धर्म. त्यानंतर बायबल हा जो 4था पर्याय आहे, हा पर्याय बायबल नावाचा जो ग्रंथ आहे तो ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. मग जो 2 नंबरचा अवेस्ता जो पर्याय आहे तो अवेस्ता हा पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. कोणत्या धर्माचा आहे? पारसी. मग पहा, कुराण हा मुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, अवेस्ता हा पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, ग्रंथ साहेब हा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे आणि बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. मग आपला प्रश्न काय विचारलेला आहे? पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर पारसी धर्माचा कोणता लिहिला आहे? अवेस्ता हा पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. म्हणून 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. म्हणून जे बाकीचे 3 पर्याय आहेत, 1 नंबरचा कुराण, 2 नंबरचा ग्रंथ साहेब आणि 4 नंबरचा बायबल आणि 3 नंबरचा ग्रंथ साहेब, हे 1, 3 आणि 4 पर्याय चुकीचे आहेत. 2 नंबरचा पर्याय योग्य पर्याय आहे. म्हणजेच पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ हा अवेस्ता आहे. ठीक आहे. मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8, जगाला प्रेम अर्पावे हे गीत खालीलपैकी कोणाचे आहे? जगाला प्रेम अर्पावे हे गीत खालीलपैकी कोणाचे आहे? अनेक वेळा तुम्ही शाळेमध्ये हे गीत म्हणले असाल, जगाला प्रेम अर्पावे. मग हे गीत तुम्हाला आठवलं असेल, चाल जर दिली तर आपल्याला ते लगेच आठवतंय. पण आता हे गीत कोणी लिहिलेलं आहे, नेमकं गीत कोणाचं आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजेच. मग पर्याय पहिला पर्याय पहा, रवींद्रनाथ टागोर हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय बंकिमचंद्र चटर्जी हा दुसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे साने गुरुजी आणि शेवटचा 4था पर्याय आहे मोहम्मद इक्बाल हा 4था पर्याय. मग आता पाहूया आपण, जगाला प्रेम अर्पावे हे गीत कोणी लिहिलेले आहे. म्हणून पहिला पर्याय रवींद्रनाथ टागोर. तर यांनी कोणतं गीत लिहिलेलं आहे? तर यांनी जनगण मन हे जे गीत आहे, जे आपण राष्ट्रगीत म्हणून गात असतो,
ते गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. बंकिमचंद्र चटर्जी हा दुसरा पर्याय आहे. तर त्यांनी वंदे मातरम कोणतं गीत लिहिलेलं आहे? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. चौथा पर्याय मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेलं आहे. आणि साने गुरुजी पर्याय क्रमांक 3 यांनी लिहिलेलं आहे जगाला प्रेम अर्पावे हे गीत साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे. मग आपल्याला चारही पर्याय मिळालेले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन, गीतांजली, वेगवेगळे अजून गीत लिहिलेले आहेत. बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम लिहिलेलं आहे. साने गुरुजी यांनी जगाला प्रेम अर्पावे हे गीत लिहिलेलं आहे. आणि मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हे गीत लिहिलेलं आहे. जे की आपण शाळेत असल्यामुळे आपल्याला रोज हे गीत आपण गात असतोच, आपल्या तोंडात हे गीत असतातच, परंतु ह्याचे लेखक नेमके कोण आहेत, हे कोणी लिहिलेलं आहे गीत हे आपल्याला माहिती नसतं. त्यासाठी पाठांतर ठेवायचं आहे. मग पाहूया यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे. जगाला प्रेम अर्पावे हे गीत खालीलपैकी कोणाचे आहे? जगाला प्रेम अर्पावे हे गीत कोणाचे आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन किंवा गीतांजली, बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम. तिसरा पर्याय साने गुरुजी यांनी जगाला प्रेम अर्पावे. हे पहा, जगाला प्रेम अर्पावे हे कोण लिहिलेलं आहे? तर साने गुरुजी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय या ठिकाणी आपण निवडलेला आहे. आणि मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा म्हणून हे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे चुकीचे पर्याय आहे. योग्य पर्याय आहे साने गुरुजी यांनी जगाला प्रेम अर्पावे हा ग्रंथ हे गीत लिहिलेलं आहे. मग आता पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? आता ह्या लेखिका आहेत ताराबाई शिंदे, समाजसेविका आहे. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? या ठिकाणी 4 पर्याय आहेत. अस्पृश्यांची कैफियत हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय स्त्री पुरुष तुलना हा दुसरा पर्याय आहे. आणि तिसरा पर्याय गीतांजली. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. आता वरीलपैकी कोणते पुस्तक? हे 3ही पुस्तकं आहेत. आणि वरीलपैकी सर्व हा चौथा पर्याय दिलेला आहे. मग 3ही जर त्यांनी लिहिलेले असतील तर हा चौथा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जर 3 पैकी कुठलं तरी एक असेल तर तो पर्याय निवडायचा आहे. मग अस्पृश्यांची कैफियत हे महात्मा फुले यांचं पुस्तक आहे. गीतांजली रवींद्रनाथ टागोर. यांचं आहे. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे यांचं आहे. मग ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? तर अस्पृश्यांची कैफियत, महात्मा फुले, गीतांजली, रवींद्रनाथ टागोर, स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहिलेलं आहे आपण. म्हणून ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले पुस्तक कोणते? तर स्त्री पुरुष तुलना हा 2 नंबरचा जो पर्याय आहे हा अगदी योग्य पर्याय आहे. म्हणून आपण पहिला पर्याय निवडू शकत नाही, तिसरा पर्याय निवडू शकत नाही. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व हा पर्याय यातून आपोआपच कट होऊन जातो, कारण की वरीलपैकी सर्व येत नाही. अशा पद्धतीने आपण साहित्य विषयामध्ये अशा पद्धतीने हे प्रश्न पाहिलेले आहेत.